काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत. त्या अनुषंगाने आपलेच एक कार्यकर्ते या मतदारसंघातून जिल्हा परिषदच्या निवडून आले होते. त्यांनी गद्दारी करत दुसऱ्यांना सपोर्ट केला आणि तेच विरोधक म्हणून विधानसभेच्या वेळेस आपल्या विरोधात होते. आता नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. विषय असा आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या. पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कालावधीच्या नंतर पहिल्यांदा महायुतीला एवढं मोठं बहुमत मिळालं. महाराष्ट्रामध्ये अतिशय वातावरण खूप चांगलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्ण निवडणुका ही महायुती जिंकणार आहे आणि त्याचाच एक घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर 1चा पक्ष राहील आणि बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या संस्था या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येतील. नवीन चेहऱ्यांना संधी दिल्या जाईल, अगोदर राष्ट्रवादीत काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल आणि नव्याने येणाऱ्याही कार्यकर्त्यांना संधी देणे, सगळ्याचा समावेश करून या ठिकाणी संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.